नमस्कार मित्रमैत्रिणींनो. एका मोठ्या गॅपनंतर आज पुन्हा एकदा यूट्यूबच्या नागरिक हक्क आणि कर्तव्य या मालिकेकडे वळले आहे. मध्ये एक वैयक्तिक आरोग्यविषयक तक्रार निर्माण झाली, त्यामुळे काही काळ थांबावं लागलं. तर आत्ता नागरिक हक्क आणि कर्तव्य यामध्ये जो विषय मी यावेळेला घेतला आहे तो म्हणजे देव, देश आणि धर्म यासाठी मतदान कराच, पण यांना की त्यांना. तर आत्ता आपल्याकडे 20 तारखेला विधानसभेची निवडणूक होते आहे आणि आत्ता जो सगळा प्रचार आहे तो अगदी ऐरणीवरती म्हणजे उच्चांक पातळीवरती गेलेला आहे. यामध्ये जात, धर्म, राजकारण आहे, समाजकारण आहे, आर्थिक गणित आहेत, असे अनेक मुद्दे आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता जो नव्याने पुन्हा आपल्याला पाहायला मिळतो आहे तो म्हणजे वोट जिहाद. तर या सगळ्यावरती आज मी बोलणार आहे. पण त्याआधी मंडळी, एकच तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ मी एका सामाजिक भावनेमधून नागरिकत्वाची जी आपली मुख्य कर्तव्य आहेत आणि जबाबदारी आहे, या भावनेतून आपण कसा विचार करायला हवा या अनुषंगाने मी हा व्हिडिओ आणि हा विषय घेतलेला आहे. तर विषय पूर्ण पहा. त्यानंतर तुम्हाला जर हा विषय आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत हा विषय अधिकाधिक पोहोचवा. कारण नागरिकत्व आणि मतदान ह्या भूमिका खूप महत्त्वाच्या आहेत लोकशाहीच्या दृष्टीने. तर नक्की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवाल अशी मला आशा आहे. आणि दुसरं की याआधी सुद्धा मी जे काही व्हिडिओ केलेत याच अनुषंगाने मतदान करावे की नाही त्याची लिंक मी इथे वरती कार्टमध्ये देते आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा जे काही व्हिडिओ आहेत आधीचे महत्त्वाचे मतदानाच्या दृष्टिकोनातून त्याच्या सुद्धा लिंक मी इथे देते आहे. त्यासुद्धा आवर्जून जाऊन पहा. ते जर विषय तुम्हाला आवडले तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते व्हिडिओ आणि ते विषय पोहोचवा. कारण जनजागृती हा मुख्य हेतू आहे. आत्ताची जी ही निवडणूक आहे ही अतिशय निर्णायक आहे. कारण आपल्याला वाटते तसे जे हे मुद्दे वरवरचे आपल्याला दिसत आहेत, योजना आहेत किंवा इतर गोष्टी आहेत, एवढ्यापुरता ही निवडणूक नाही मंडळी. तर ही निवडणूक जी आहे ही निर्णायक आहे. कारण आत्ता जर तुम्ही योग्य निर्णय नाही घेतलात तर या पुढच्या काळामध्ये तुम्हाला धर्म, जात यांचा खूप मोठा उद्रेक पाहायला मिळणार आहे. आणि दुर्दैवाने कोणाची बाजू घ्यायची खरं तर इच्छा नाही, पण हे निरीक्षण आहे आणि हे सत्य आहे. त्यामुळे दुर्दैवाने या सगळ्या घटकांमध्ये म्हणजे आत्ता गेले 4 दिवस जे पत्र फिरत आहे की मुस्लिम उलेमा बोर्डने ज्या पद्धतीचं एक पत्र या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना दिलेलं आहे आणि त्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या सगळ्यांनी मान्य केलेल्या आहेत. त्यांच्या लेटरवरती त्यांनी लेखी तसं मान्य केलेलं आहे. तर हे भीषण आहे. म्हणजे आपल्या काही स्वार्थासाठी, आपली संस्थानं वाचवण्यासाठी ही जी सगळी या मंडळींची धडपड आहे ही तुमच्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकांच्या मुळावर येणार आहे. आपलं अस्तित्व कुठेतरी यामुळे धोक्यात येणार आहे. याचा विचार मतदान करण्यापूर्वी आपण प्रत्येकाने करायला हवा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण मध्यम वर्ग जो आहे हा निवडणुकांमध्ये खाली उतरत नाही. आमच्या मताने काय होणार असं त्यांना आजही वाटतं. तर मंडळी, हे चुकीचं आहे. मतदान करायला प्रत्येकाने खाली उतरायला हवं. तुमचा अधिकार तुम्ही बजावायला हवा. जर तुम्हाला वाटत असेल की यापैकी कोणीही लायक नाही तर हे सांगण्यासाठी सुद्धा नोटा यापैकी वरीलपैकी कोणीही नाही असं म्हणण्यासाठी, ते बटन दाबण्यासाठी तरी सुद्धा तुम्हाला मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येकाने करायला हवं. राहिला प्रश्न अजित पवारांचा, तर अजित पवार माणूस म्हणून धडाडीचे दिसत आहेत. त्यांनाही काम करायची इच्छा आहे. अर्थात त्यांची विचारधारा वेगळी आहे. ती विचारधारा सुद्धा त्यांना आता विचार करण्याची वेळ आलेली आहे की विचारधारा घेऊन आपण जायचं का. मग त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या काकांमध्ये काय फरक उरला. बरं, ज्यांना महायुतीमधले हे तिन्ही घटक पक्ष आवडत नाहीयेत, मग ते भाजप असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, तर हे सगळेजण जर तुम्हाला आवडत नसतील तर राज ठाकरे यांच्या मनसेच्या रूपाने तुम्हाला एक उत्तम पर्याय मंडळी या निवडणुकांमध्ये मिळालेला आहे. राज ठाकरेंनी आत्तापर्यंत त्यांच्या पक्षाने
खूप मोठं काही आपण म्हणूयात की केलेलं नाही, कारण त्यांच्या हातात सत्ताच नव्हती. पण जर तुम्हाला विचार करायचाच असेल तर मला असं वाटतं की हा जो पक्ष आहे हा एक उत्तम पर्याय आपल्याला मतदार म्हणून मिळालेला आहे. कारण किमान या देशाची संस्कृती असेल, इतिहास असेल, परंपरा असेल, या सगळ्याची समज जी आहे ती राज ठाकरे यांना उत्तम आहे. इथला जो आता हा वोट जिहाद नव्याने सुरू झालेला आहे किंवा एखाद्या विशिष्ट समुदायाचं जे लांगुल चालन चाललेलं आहे, याला सुद्धा ठणकावून उत्तर देण्याची किंवा त्यांना गप्प बसवण्याची जी ताकद आहे ती राज ठाकरे यांच्यामध्ये आणि त्यांच्या पक्षामध्ये दिसते आहे. म्हणून सुद्धा या पक्षाचा विचार करायला हवा. जर तुम्ही यापैकी कोणीही निवडलं तर कदाचित तुमचं आणि आमचं भवितव्य जे आहे ते पुढच्या काळामध्ये सुरक्षित असेल. अन्यथा अनेक जे वेगवेगळे समुदाय जे आहेत ते तुमच्यावरती हावी होणार आहेत आणि तुम्हाला पुढे जगणं कठीण होणार आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. दुसरं, मी मगाशी म्हटलं तसं केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचं साधर्म्य असलेलं सरकार असेल तर उद्या कोणत्याही योजना राज्याला मिळताना किंवा निधी मिळताना अडचण येणार नाही. पण तेच जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने मतदान केलं, मतांचं विभाजन चुकीच्या पद्धतीने नागरिकांच्या आपलं झालं तर इथे राज्यामध्ये परिस्थिती खूप कठीण होऊन जाईल. कोणतीही सत्ता नीट येणार नाही, कारण आता कोणत्याही एका पक्षाची सत्ता तर नक्कीच येणार नाही. जे काही सत्ता येईल ती घटक पक्षांचीच येईल. पण त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही महायुतीच्या ऐवजी महाविकास आघाडीची जर तुम्ही निवड केली तर तुमच्या आणि आमच्या अस्तित्वासाठी, विशेषतः धर्म, जात, समुदाय या विविध अशा जातीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून ही जी निवड असेल ही अतिशय घातक आणि चुकीची असेल. जसं 150 वर्षापूर्वी ज्यांनी इंग्रजांना सुरुवातीला पाय पसरायला जागा दिली, इथलेच काही लोक होते जे भ्रमित झाले तेव्हा आणि त्यांनी इंग्रजांना पाय पसरायला मोकळीक दिली हळूहळू आणि ते आपल्या डोक्यावर बसले. तसं जर तुम्ही आता जर यांना संधी दिलीत निवडणुकांमध्ये तर ही माणसं त्यांचे पाय पसरणार आहेत आणि पुन्हा इथे एक गुन्हेगारी, इथे पुन्हा एक जातीयवाद या सगळ्याचा उद्रेक होणार आहे. मराठा राजकारण आणि मराठा आरक्षण जरांगे या फॅक्टरमधून आपण ते पाहिलेलं आहे. जरांगे काही करू शकलेले नाही, कारण जरांगेंची मुळात ती क्षमताच नाहीये की ते स्वतःहून स्वतःच्या डोक्याने काही निर्णय घेतील. त्यांना चालवणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हेच 3 घटक पक्ष राहिलेले आहेत. हे आता जगजाहीर झालेलं आहे. चुकीच्या पद्धतीने जरांगेंनी सुद्धा मांडणी केलेली आहे आणि त्यांना असं वाटतंय की आपण हे करून खूप काहीतरी मोठे झालेले आहोत. तर नाही, जे मराठा बांधव आहेत, जे आरक्षण आणि या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्यांच्या बाजूने उभे राहिले, जरांगेंच्या पर्यायाने या महाविकास आघाडीच्या आहारी गेले, त्यांनी सुद्धा हा विचार करण्याची गरज आहे की आता जे काही पत्र फिरत आहे त्यामध्ये मुस्लिमांच्या 10 ते 15% आरक्षणाला समर्थन केलेलं आहे, तर मग ओबीसी मधून मराठा आरक्षणाला समर्थन का केलं नाही, हा प्रश्न इतर मराठा लोकांना सुद्धा पडला पाहिजे. निव्वळ आहारी जायचं आणि या महायुतीचं सरकार आम्हाला नको आहे म्हणून महाविकास आघाडीकडे झुकायचं, तर हा निर्णय जो आहे तो तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना जो आहे हा खूप मारक आणि घातक ठरणार आहे. तुम्ही ऐकलत तर वा, तुम्ही नाही ऐकलत तरी वा, कारण उद्या तुम्ही आम्ही नसू, पुढच्या पिढ्या असणार आहेत. तर त्यांचा ऱ्हास जो आहे हा इतिहासामध्ये नोंद होताना तुमची आणि आमची त्याच्यामध्ये नोंद होणार आहे किंवा हे जे घटक पक्ष आहेत यांची नोंद होणार आहे आणि ती नोंद अशीच असणार आहे. ही काळ्या दगडावरची रेख आहे. मंडळी, मी तुम्हाला म्हटलं तसं की हे सगळे जे आता निवडणुकांमध्ये आपल्याला दावे प्रतिदावे प्रत्येकाकडनं केले जात आहेत हे दिसत आहेत आपल्याला. तर या सगळ्यामध्ये आपण सगळ्यांनी आता जे मी काही मुद्दे सांगितलेले आहेत त्याचा नक्कीच तुम्ही विचार करा. मुस्लिम समाजातील माझे बंधू भगिनी, मित्रमैत्रिणी आहेत अनेक, या सगळ्यांना माझं विचारणं आहे की आज ज्या मुस्लिम समाजाला असं वाटतं आहे की महाविकास आघाडी असेल, उद्धव ठाकरे असेल, हे आमचं भलं चिंतन, भलं चिंतन म्हणजे मंडळी काय करतायत तुमच्यासाठी. मंडळी, कसं असतं की आपलं कुटुंब आहे, म्हणजे आज तुमचं उदाहरण घेऊया की मुस्लिम समाजामध्ये एक जॉईंट फॅमिली आहे. या जॉईंट फॅमिलीमध्ये पकडून चालूयात आपण 4 भाऊ आहेत.
त्यातले 1 आणि 2 भाऊ सुशिक्षित आहेत. त्यांनी त्यांचं एक प्लॅनिंग केलेलं आहे, फॅमिली प्लॅनिंग. त्यांच्याकडे त्यांची 1 पत्नी आहे, 1 किंवा 2 मुलं आहेत आणि ते संसार व्यवस्थित चालवत आहेत. पण त्याच कुटुंबामध्ये जर समजा इतर 2 भाऊ आहेत, त्यातला एक कमी शिकलेला आहे आणि दुसरा अगदीच निरक्षर आहे आणि त्यांनी 2 आणि 3 लग्न केली आहेत आणि त्यांची प्रत्येक पत्नीपासून त्यांना 2 किंवा 3 मुलं आहेत. म्हणजे त्यांची एक कुटुंबाची संख्या किती झाली? आणि अशा जॉइंट फॅमिलीमध्ये एक कोणतरी मुलगा जो आहे घरातला, म्हणजे पकडून चलूयात की ज्याचं कुटुंब छोटं आहे, त्या दोघांवरती या उरलेल्या कुटुंबाची जबाबदारी येते. तेव्हा त्यांच्यामध्ये भांडणं होत नाहीत का? होणार नाहीत का? मग तेव्हा तुमचं कुटुंब विभक्त नाही का होत मंडळी? मग अशा वेळेला मुस्लिम समाजामध्ये जेव्हा हे असं एकत्र कुटुंब असतं, तेव्हा तुम्ही तिथेही भांडणं झालेली आहेत आणि होताना आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा वेळेला तुमचं कुटुंब विभक्त होतं, कारण इतरांचा खर्च आम्ही किती उचलायचा असा प्रश्न निर्माण होतो आणि आम्ही तुम्हाला किती सांभाळायचा असा प्रश्न निर्माण होतो आणि मग तेव्हा कुटुंब विभक्त होतात. मग ती हिंदूंमधली असतील, मग ती मुस्लिमांमधली असतील. मुस्लिम समाजाने हा विचार कधी करायचा की जे आज तुम्हाला तुमच्या सगळेच नाहीत, कारण आजही खूप मोठा मुस्लिम समाज जो आहे हा देशभक्त आहे. त्याला या देशाबद्दल आस्था आहे, जो नाकासमोर सरळ चालणारा आहे, आपली रोजीरोटी प्रामाणिकपणे कमावून आपलं घर संसार चालवणारा आहे. त्याला या राजकारणाशी कसल्याही घेणं देणं नाही. पण निश्चित असा एक समूह आहे, असा एक गट आहे जो आजही देशातच कृत्यांमध्ये सामील आहे, जो आजही आपल्या धर्माच्या कट्टरपणावरती ठाम आहे. मला एकच या सगळ्या समाजाला विचारायचं आहे की आज जगामधले इतर मुस्लिम बहुल जर देश बघितले तर त्याच्यामधल्या स्त्रियांची अवस्था सामाजिक आणि राजकीय काय आहे आणि त्यांची तुलना जर भारतातल्या स्त्रियांशी केली मुस्लिम, तर त्यांची अवस्था काय आहे? भारतामध्ये आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजातील महिला ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत. आजही त्या समाजामध्ये त्यांना हवं तसं त्या वावरू शकतात. त्यांना कोणीही पडदा हटवाच म्हणून मागे लागत नाही, पडदा सरकला म्हणून कोणी तक्रार करत नाही ना, कोणी त्यांना मारहाण करत आहे. मग तुम्ही कसली तक्रार करताय? ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाशी आपण प्रामाणिक राहायला नको? हा वोट जिहाद येतो कुठून मंडळी डोक्यामध्ये? दुसरं की ज्यांना असं वाटतं की जे जे काही छोटे समूह आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जे आर्थिक गुन्हेगारीशी सामाजिक गुन्हेगारीशी निगडीत आहेत आणि त्यांना मोठं करणारे, त्यांच्या या सगळ्याला पाठिंबा देणारे, प्रोत्साहन देणारे, त्यांना संरक्षण देणारे पोलिसांपासून, तर हे सगळे जे हे घटक पक्ष आहेत जे आज महाविकास आघाडीमध्ये मला दिसत आहेत, तर या सगळ्यांनी जे तुम्हाला संरक्षण देतात, तुम्हाला असं वाटतं का की त्याच्यातनं तुमच्या समाजाचं आणि तुमच्या कुटुंबाचं भलं होणार आहे? आज तुमचे नेते घ्या, ओवैसी घ्या, इम्तियाज जलील घ्या, या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत? या सगळ्यांची मुलं कुठे शिकतायत मंडळी? या सगळ्यांच्या घरामधली मुलं यांच्यावरती कोणते कायदेशीर गुन्हे आहेत का? जेव्हा कोणते लढे होतात किंवा चळवळी होतात किंवा आंदोलनं होतात, हिंसक आंदोलनं होतात, दंगली होतात, तेव्हा या सगळ्यांमध्ये तुमच्या कोणत्या नेत्यांची मुलं खाली रस्त्यावरती उतरलेली असतात आणि त्यांच्यावरती गुन्ह्यांची नोंद झालेली आहे? तुम्हाला कसं असतं मंडळी, जेव्हा राजकारणामध्ये सर्व पद्धतीचे लोक या सगळ्या नेत्यांना हवं असतात, समाजामध्ये सुद्धा जर तुम्ही नीट बघितलं की जर एखादा गट असेल किंवा एखादी संस्था असेल, कुटुंब असेल, जेव्हा तुम्ही अशा लोकांना चढवता किंवा त्यांच्या गुन्हेगारीला पाठीशी घालता किंवा त्यांना संरक्षण देता, तेव्हा त्यांना असं वाटतं की हा आम्हाला आमचा नेता आहे, हा आम्हाला वाचवतो आहे. अरे पण तो तुम्हाला वाचवत नाहीये, तो तुमचं नुकसान करतोय. मराठीमध्ये आपल्याकडे एक कथा आहे, माहिती आहे ना? ती मला वाटतं सगळ्यांना माहीत असेल की एक आई असते आणि तिचा मुलगा गुन्हेगारी करत राहतो. ती आई त्या मुलाला कधीच टोकत नाही. जेव्हा तो मुलगा खून करतो आणि त्याला फाशी होते, तेव्हा तो जेव्हा आई त्याला भेटायला जाते शेवटचं, तेव्हा तो आईचा कान चावतो. आई म्हणते, का रे बाळा मला तू हे केलंस? तर तो म्हणतो तिला की मी तुला हे केलं कारण तू आतापर्यंत मला कधीच अडवलं नाहीस आई. तू मला कधीच शिकवलं नाहीस की हे असं करायचं नाही. आज आता मला मरायची वेळ आली आणि ही वेळ तुझ्यामुळे आलेली आहे. हे तसं आहे, हे तुम्हाला मोठे नाही करत आहेत. हे जे तुम्हाला असं वाटतं की आज जे तुम्हाला आवडणारे पक्ष आहेत, ज्यांच्यासाठी तुम्ही आज वोट जिहाद निवडलेला आहे, तर हे तुमचं कल्याण करणार नाही आहेत म्हणजे, तर हे तुमचं नुकसान करणार आहे. त्यांचे स्वतःचे
आर्थिक सत्ता आणि सामाजिक राजकीय सत्ता टिकवण्यासाठी निव्वळ आतापर्यंत तुमचा वापर केला गेलेला आहे. ही पावलं, हे सगळं समीकरण जे आहे, हे माझी विनंती आहे मुस्लिम समाजाला सुद्धा की त्यांनी ती ओळखली पाहिजे. आणि हा देश, भले तुम्हाला आज मोदी आणि महायुती सरकार इथे राज्यामध्ये आवडत नसेल, पण हा देश जर मजबूत राहायला हवा असेल तर तिकडे या देशाला ठामपणे मांडणारी माणसं राजकीय पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती जी आपल्याला हवीत ती आपल्याला केंद्र सरकारमध्ये भाजपा आणि इथे राज्यामध्ये युती सरकारच देऊ शकते. आणि जर यांचं अस्तित्व राहिलं तर तुमच्या समाजाचं सुद्धा अस्तित्व राहणार आहे. कारण इतकी हिंमत कोणाचीच नाहीये की ते तुम्हाला डावलून पुढे जातील. या आधीच्या माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं आहे की मुस्लिम समाजाविरुद्ध सतत बोंबाबोंब करणं भाजपाने सुद्धा सोडून द्यायला हवं. योग्य नाही. एखादा ठराविक घटक असेल, समूह असेल जो देशविघातक कृत्य करत असेल किंवा गुन्हेगारीमध्ये असेल, म्हणजे तो म्हणजे अख्खा मुस्लिम समाज नाही. अल्पसंख्याक समाजामध्ये सुद्धा चांगली माणसं आहेत. हिंदूंमध्ये सुद्धा, हिंदू आहे म्हणजे सगळे हिंदू चांगलेच आहेत असंही म्हणणं नाहीये माझं. हिंदूंमध्ये सुद्धा चुकीचा कट्टरतावाद, चुकीचा धर्मवाद जो आहे हा आपल्याला काळानुरूप बाजूला फेकून द्यावाच लागेल. आणि आपल्याला आपला देश, समाज आणि आपलं राज्य यांचा विचार करून निवडणुकांमध्ये मतदान करावं लागेल. तर हे काही मुद्दे होते जे मला असं वाटत होतं की यायला पाहिजेत आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त सर्वांनी विचार करून आपलं मतदान जे आहे ते यावेळेला करायला हवं. आत्ताचे जे काही आर्थिक आणि योजना आणि इतर सगळे जे मुद्दे आहेत यांचा विचार तर या निवडणुकांमध्ये व्हायला हवाच, पण त्याबरोबर राजकीय जे आंतरराष्ट्रीय षडयंत्र भारताविरुद्ध होत आहे किंवा आपल्या निवडणुकांमध्ये एक छुपा हस्तक्षेप पाहायला मिळतो आहे लोकसभेच्या निवडणुकांपासून, तर तो सुद्धा विचारात घेऊन आपला देश, इथली संस्कृती, इथली परंपरा, इथला धर्म ह्या सगळ्या जर आपल्याला वाचवायचे असतील तर आपल्याला योग्य व्यक्तींना मतदान करणं गरजेचं आहे. आणि माझ्या दृष्टीतनं माझं जे निरीक्षण आहे, जे मी तुम्हाला म्हटलं तसं, की जर तुम्हाला निवड करायची असेल तर महायुतीचं हे सरकार हे उत्तम सरकार आहे. जर तुम्हाला महायुतीचं सरकार नको असेल तर राज ठाकरे यांच्या मनसेच्या रूपाने एक चांगला उत्तम पर्याय जो आहे तो तुम्हाला मिळालेला आहे. तर याचा विचार मंडळी तुम्ही जरूर करावा आणि त्या पद्धतीने या 20 तारखेला जास्तीत जास्त संख्येने खाली उतरून मतदान करा. कारण जेव्हा आपण आपले हक्क मागतो की सरकारकडे किंवा आपण भांडतो, तेव्हा आपण आपली कर्तव्य आणि आपल्या जबाबदाऱ्या आपण ओळखायला हव्यात आणि त्याप्रमाणे आपण खाली उतरून आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावायला हवा. विषय जर आवडला मंडळी तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे हा शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा मंडळी. अर्धवट व्हिडिओ बघून काही कमेंट्स करू नका. तुम्हाला विचार जर नाही पटले तर तुम्हाला, प्रत्येकाला तुमचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्ही मतदान करू शकता. जर तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या असतील या व्हिडिओवरती तर एक भाषेची बंधनं पाळा. सभ्य भाषेमध्ये तुम्हाला विरोधही करायचा असेल तर तो मी जरूर स्वीकारेन, पण असभ्य भाषा सामाजिक माध्यमांमधून वापरू नका, ही सुद्धा एक नम्र विनंती आहे. तुम्हाला आधी म्हटलं तसं इतर व्हिडिओ जे आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. ते सुद्धा व्हिडिओ आवर्जून जाऊन पहा आणि ते सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.